SBIनं एक मोठा इशारा दिलाय। महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना राबवल्यामुळे सरकारवरती आर्थिक ताण आलाय, ज्याचा परिणाम आगामी बजेटमध्ये दिसू शकतो असा इशारा SBIने यावेळेस दिलेला आहे। तर अशा योजना जाहीर करण्याबाबत देखील स्टेट बँक ऑफ इंडियानं चिंता सुद्धा व्यक्त केली असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। स्टेट बँक ऑफ इंडियाने हा इशारा दिला असल्याचं आपल्याला एकंदरीत पाहायला मिळत आहे। या संदर्भात आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून अधिकची अपडेट सुद्धा जाणून घेतोय। लाडक्या बहिणीमुळे राज्य सरकारवरती सध्या आर्थिक ताण आला असल्याचं सांगितलं जातंय। यामध्ये कर्नाटकात गृहलक्ष्मी योजना आहे, त्यावर वर्षाला 28,608 कोटी रुपये खर्च होतात। या योजनेचा खर्च कर्नाटकच्या महसुलाच्या 11% इतका आहे। याशिवाय जर आपण बघितलं तर पश्चिम बंगालमध्ये लक्ष्मी भंडार योजनेवर वर्षाला 14,400 कोटी रुपये खर्च होतात। लक्ष्मी भंडार योजनेचा खर्च पश्चिम बंगालच्या महसुलाच्या 6% आहे। मात्र याचा मोठ्या प्रमाणात ताण जो आहे तो राज्यावरती पडताना दिसतो। तुम्ही स्वतःही मागवलेला आहे, कारण का फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट तुम्हाला कदाचित बोरी होत असेल माझ्या या विषयाचं, पण मी सातत्याने गेले 2 वर्ष FRBM ॲक्टवर सातत्याने महाराष्ट्रात बोलते। पण फिस्कल मॅनेजमेंट आणि जर त्याचं डेफिसिट वाढत गेलं किंवा फिस्कल मॅनेजमेंट नीट नाही केलं तर त्याचे लाँग टर्म खूप इफेक्ट्स हे इकॉनॉमीवर होतात। परदेशात तुम्ही बघताय ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशन आल्यापासून बऱ्याच गोष्टींवर बदल होत आहेत। आणि यानंतर एक महत्त्वाचा या संदर्भातला रिपोर्ट, लाडकी बहीण योजनेमध्ये दररोज नवनवे खुलासे होत आहेत। त्यातच आता तब्बल 30 लाख बोगस लाडक्या बहिणींनी सरकारचे 3,000 कोटी लुटले असं वृत्त आहे। हे प्रकरण नेमकं काय आहे आणि त्यावरून काय वाद पेटलेला आहे त्यावरचा हा खास रिपोर्ट। राज्यात 30 लाख बोगस लाडक्या, सरकारच्या तिजोरीवर लाडकीचा डल्ला, सरकारवर गुन्हे दाखल करा, विरोधकांची मागणी। महायुतीची महत्त्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेवरून आता एक नवीन वाद समोर आलाय। राज्यात तब्बल 30 लाख लाडक्या बहिणींनी अपात्र असूनही या योजनेचा लाभ घेतल्याचा दावा एका वृत्तपत्रानं केलाय। काय आहे हा दावा पाहूयात। 2,46,00,000 लाडकींना दर महिन्याला 3700 कोटींचा हप्ता। राज्यात 2,39,00,000 लाडक्या दारिद्र्य रेषेखालील आहेत। शेतकरी सन्मान योजनेतील 26 लाखांपैकी बहुतांश महिलांना लाभ। 30 लाख लाडकींकडून 2 पेक्षा जास्त योजनांचा लाभ। 2 योजनांचा लाभ घेणं सरकारच्या अटींचं उल्लंघन। 30 लाख अपात्र लाडकींना 3,700 कोटींचा लाभ। राज्यात 30 लाख अपात्र लाडक्या बहिणींनी लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर विरोधकांनी थेट सरकारवरच FIR दाखल करण्याची मागणी केली। आम्ही लाडक्या बहिणीच्या योजनेचा फायदा देऊ असं राज्याच्या तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। मग आमचा सवाल असा आहे की ते बोगस आहेत असं आता सरकार सांगत असेल तर मग सरकार याला दोषी आहे। सरकारने याच्यातल्या त्रुट्या आणि याचे सगळे नुकसान आणि राज्याच्या तिजोरीला लुटण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून सरकारवरच FIR झाला पाहिजे ही मागणी आमची आहे। एकीकडे राज्याच्या तिजोरीत 1,10,000 कोटींची तूट आहे, त्यामुळे सरकारनं योजनांच्या मूल्यांकनाचा निर्णय घेतलाय। त्यातच लाडकी बहीण योजनेच्या आतापर्यंत 6 हप्ते देण्यात आले, तर 7व्या हप्त्याचं वाटप सुरू झालंय। सरकारनं लाडक्या बहिणींची पडताळणी सुरू केली। एवढंच नाही तर श्रीमंत लाडकींनी पैसे परत करण्याचं आवाहन देखील सरकारनं केलंय। मात्र आता तब्बल 30 लाख लाडक्यांनी 3,000 कोटी लुटल्याचं समोर आल्यानं सरकार या लाडक्यांकडून पैसे वसूल करणार का याकडे लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज। तर बोगस लाडकीचा यावेळेस खरंच तिजोरीवरती डल्ला आहे का हे बघणं देखील महत्त्वाचं असेल आणि त्या संदर्भात काय घडतं ते देखील। यानंतर पुढे इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स आहेत त्या बघायच्या आहेत। त्याआधी एक मोठी बातमी बघूयात, ती म्हणजे कांदिवलीच्या शाळेत बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आलाय। या क्षणाची सर्वात मोठी घडामोड, कांदिवलीमधल्या शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा मेल जो आहे तो या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। त्यामुळे आता शाळा प्रशासन सुद्धा सतर्क झालेलं आहे आणि हा शाळेमध्ये खरंच बॉम्ब आहे का या संदर्भात चाचपणी केली जाते, तपास केला जातोय। पोलिसांना या संदर्भातली माहिती दिलेली आहे आणि हा मेल खरं तर आलेला आहे। मेलच्या माध्यमातून शाळेत बॉम्ब असल्याचं सांगण्यात आलेलं आहे। एकंदरीत सध्या आपण पाहू शकतोय 11:30 वाजलेले आहेत। मोठ्या प्रमाणात सध्या शाळेमध्ये विद्यार्थी असतील, सोमवारचा दिवस आहे आणि असं असताना हा मेल आलेला आहे।
त्यामुळे आता एकच खळबळ संपूर्ण शाळा प्रशासनामध्ये देखील उडालेली आहे। याशिवाय विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये सुद्धा, कारण कांदिवलीच्या शाळेमध्ये हा बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आलाय। याआधी सुद्धा मुंबईमधल्या एका शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याची माहिती जी आहे ती देण्यात आलेली होती, तेव्हा देखील ईमेलच्या माध्यमातूनच खरं तर ही माहिती देण्यात आलेली होती। मात्र त्यानंतर तपास केला असता त्या शाळेमध्ये काहीच सापडलेलं नव्हतं। मात्र आता बॉम्बच्या धमकीनंतर शाळा रिकामी करण्यात आलेली आहे। अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी संजय गडदे देत आहे। संजय, आपण पाहतोय साधारणतः एका आठवड्यामध्ये ही दुसरी अशी घटना घडतीये ज्यावेळेस मुंबईमधल्या एका शाळेमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल येतोय, काय माहिती? नक्कीच फार धक्कादायक बाब आहे। मागील आठवड्यात देखील अंधेरी ओशिवरा परिसरातील एका शाळेमध्ये रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा एक मेल आला होता। अफजल गँगकडून हा मेल आला होता। मात्र यानंतर जे आहे ते मुंबई पोलीस असतील, डॉग स्क्वॉड असेल किंवा बॉम्ब शोधक पथक असेल यांनी ती शाळा संपूर्णपणे तपासली होती। मात्र त्यानंतर त्या शाळेत असा कुठलाही बॉम्ब सदृश पदार्थ देखील आढळला नव्हता। मात्र आता पुन्हा कांदिवलीच्या शाळेमध्ये असा एक बॉम्ब ठेवल्याचा मेल आलेला आहे आणि यामुळे जो आहे तो त्या शाळा प्रशासनाने आता विद्यार्थ्यांना घरी देखील सोडलेला आहे आणि यातच पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं आहे। बॉम्ब स्क्वॉड पथक असेल किंवा डॉग स्क्वॉड पथक असेल आता शाळेमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे। शाळेची तपासणी देखील सुरू करण्यात आली। मात्र हे जे मेल येतात या मेलमुळे काहीसं विद्यार्थी असतील किंवा पोलीस असेल यांच्या निश्चितच धन्यवाद संजय दिलेल्या सर्व अपडेटसाठी। एकंदरीत आपण पाहतोय बॉम्ब ठेवल्याचा हा ईमेल प्राप्त झालेला आहे। याआधी सुद्धा अंधेरीमधल्या रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये बॉम्ब ठेवल्याचा ईमेल आला होता, मात्र शाळेत काहीही सापडलेलं नव्हतं। यानंतर पुढे राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट जाणून घेऊयात वेगवान स्वरूपात 36 जुलै 36 रिपोर्टर्समध्ये। धुळे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये भारतीय सैन्य दलातील बडतर्फ करण्यात आलेल्या सैनिकांचं आमरण उपोषण सुरू होतं। या आंदोलक जवानांची राज्याचे पणन आणि शिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी भेट घेतलेली आहे। रावल यांच्या म्हणण्यावरून या जवानांनी उपोषण आता मागे घेतलेलं आहे। पुण्यात गे डेटिंग ॲपचा वापर करत लोकांना फसवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। पुण्यातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या पथकानं आरोपींना अटक केली आहे। ही टोळी ॲपद्वारे गे व्यक्तींना संपर्क करायची, त्यांना निर्जनस्थळी बोलवायची, मारहाण करायची, पैसे उकळायची, मोबाईल आणि इतर मौल्यवान वस्तूही लुटत होती अशी माहिती आहे। धाराशिवच्या परंडा तालुक्यात भरधाव एसटी बसला भीषण अपघात झालाय। एसटी बसची झाडाला धडक बसली। अपघातात चालक वाहकासह अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले अशी प्राथमिक माहिती आहे। खाकी वर्दीला 2 तासांमध्ये सस्पेंड करण्याची धमकी देणाऱ्याचा माज अखेर पोलिसांनी उतरवलेला आहे आणि या मुजोर धनाढ्य चालकाची 2 कोटींची डिफेंडर गाडी पोलिसांनी जप्त केलेली आहे। 24 तासांच्या आतच त्याला बेड्या सुद्धा ठोकण्यात आलेल्या आहेत। मालवणच्या तळाशील खाडीमध्ये बटू शुक्राणू व्हेल हा दुर्मिळ मासा सापडलाय। महाराष्ट्राच्या किनाऱ्यावरील ही पहिलीच घटना आहे। तर या व्हेलला स्थानिकांनी सुरक्षितपणे रेस्क्यू केलंय, खोल समुद्रात सोडले। सिंधुदुर्गच्या सागरी जैवविविधतेमधील ही एक दुर्मिळ घटना मानली जाते असं मच्छीमारांचं म्हणणं आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या आदर्श गुरुकुल महाविद्यालयाच्या वतीने गेली 7 दिवस भारतीय संविधानाच्या महावाचनाचा अभिनव उपक्रम राबवला जातोय। 26 जानेवारीच्या दिवशी 1111 विद्यार्थ्यांनी सलग 7 दिवस 4 तास संविधान महावाचन केलं। या महावाचनाची नोंद युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्डमध्ये सुद्धा करण्यात आली आहे। देवळा तालुक्यात तणनाशक फवारणीमुळे जवळपास 100 एकराहून अधिक क्षेत्रावरील कांदा पीक हे पूर्णतः खराब झालेलं आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे रात्री उशिरा थेट शेतकऱ्याच्या बांधावर पोहोचले। तणनाशक उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत त्यांनी सूचना केल्या। मेळघाटातील हत्ती 15 दिवसांच्या सुट्टीनंतर आता पर्यटकांच्या सेवेत हजर झालेले आहेत। तर रजा कालावधीमध्ये हत्तीणींच्या पायांचे चॉपिंग केले जाते, त्यांच्या थकलेल्या पायांची मालिश सुद्धा केली जाते। नांदेडमधल्या लोहा तालुक्यातल्या किवळा या ठिकाणी 6 दिवसांपूर्वी मृत अवस्थेत आढळलेल्या कोंबड्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले। सदर कुक्कुट पक्ष्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याचं निष्पन्न झालं, त्यातून यांचा मृत्यू झाला असं या अहवालामध्ये म्हटलं आहे।
जळगावच्या पारोळ्यामध्ये आमदार केसरी बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला। या शर्यतीमध्ये 125 बैलगाडा संघांनी सहभाग घेतला। शर्यतीमध्ये शेंदुर्णीच्या बैलगाडा संघाने 41,000 रुपयांचं पहिलं बक्षीस जिंकलं। आणि आता बातमी शरद पवारांच्या प्रकृती संदर्भातली आहे। पवारांची प्रकृती चांगली आहे असं सुप्रिया सुळे म्हणताय। पवारांना 3 ते 4 दिवस आरामाचा सल्ला डॉक्टरांनी दिलेला आहे। उद्धव ठाकरेंचा पवारांच्या चौकशीसाठी फोन गेलेला होता आणि यावेळी सुप्रिया सुळेंकडून पवारांच्या प्रकृतीविषयी ही माहिती देण्यात आली। अचानक शरद पवार यांचे 4 दिवसांचे कार्यक्रम जे आहेत ते रद्द करण्यात आलेले होते आणि त्यामुळे पवारांच्या प्रकृती संदर्भात चिंता निर्माण झालेली। तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि शुभेच्छाने आज कालच्यापेक्षा त्यांची तब्येत आज खूप बरी आहे। डॉक्टरनी त्यांना 3-4 दिवस आराम करायला सांगितलं आहे। त्यांना घरी राहणं हे फारसं काही प्रिय नसतं। ही इज मच बेटर। डॉक्टर्स क्लोजली मॉनिटर करत आहेत। त्यांना चेस्ट कंजेशन आणि खोकला झालेला आहे आणि तरी ते दौरे करत होते। आता 3-4 दिवस मुंबईत घरी काल टेस्टची आम्ही केल्या आहे। तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छाने इज मच बेटर। तर पवारांच्या प्रकृती संदर्भातली ही अपडेट आणि यानंतर बातमी रायगडमधून, कारण रायगडच्या पालकमंत्री पदाचा मुद्दा आता चांगलाच तापलेला आहे। शिंदेंचे आमदार आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी यांच्यामध्ये चांगलीच जुंपली आहे। सुनील तटकरेंचे व्हिडिओ बाहेर काढले तर त्यांना राज्यात फिरणं मुश्किल होईल असा इशारा शिंदेंचे आमदार महेंद्र दळवेंनी दिला। गोगावलेंनी उंची पाहून बोलावं नाही तर गुवाहाटीतले व्हिडिओ बाहेर काढू हा इशारा अजित पवारांच्या पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी दिलाय। त्यालाच आता शिंदे गटाने सुद्धा जोरदार प्रत्युत्तर दिलं असल्याचं एकंदरीत आपल्याला बघायला मिळत आहे। भरत गोगावले, आपली उंची पाहून आपण बोललं पाहिजे। आपली जेवढी उंची आहे तेवढंच आपण बोललं पाहिजे। तुम्ही जी तटकरे साहेबावरती खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली आहे, ही टीका आक्षेपार्ह आहे। जर आम्हाला काढायचंच म्हणलं तर गुवाहाटीमधले हॉटेलच्या बाहेरचे नाही तर हॉटेलच्या मधले सुद्धा व्हिडिओ आम्ही काढू शकतो। एवढं या तिघांनाही लक्षात ठेवावं आणि पुढच्या काळामध्ये महायुतीच्या नेत्यावर बोलत असताना आपल्या वरिष्ठांची परवानगी घ्यावी, मगच बोलावं। आमदार जे वक्तव्य करतात त्यांचे जे काय रेकॉर्डिंग व्हिडिओ आहे ते बाहेर काढू। त्यांना असं सांगतो, त्यांचे जे पक्षाचे प्रदेश आहेत त्यांची जर कधी व्हिडिओ बाहेर काढले ना तर महाराष्ट्रात देशात फिरताना मुश्किल होईल त्याला। हे त्यांनी सांभाळून बोलावं, बालिश बुद्धीने बोलू नये असं आमचा सबोरी सल्ला आहे। अजून खूप त्यांना शिकायचं आहे। पट्टा बांधून कोणी सोडतं, ती परिस्थिती त्यांनी करू नये। आम्ही बोलायला गेलो तर खूप काय बोलू शकतो, त्यांनी सबोरीने घ्यावं असं आमचं प्रामाणिक मत आहे। त्याच्यामुळे डेफिनेटली आम्ही तो डिलीट करू। हिंदी चित्रपट येतोय, जगाला इतिहास छत्रपती संभाजी महाराजांचा कळणार आहे। तर संभाजीराजे आणि उदयनराजे भोसले यांचं असं म्हणणं आहे की काही इतिहासकारांसोबत सुद्धा आपण चर्चा करायला हवी किंवा स्क्रीनिंग ठेवायला हवं। ती करणार आहोत आणि ती स्क्रीनिंगही आहे। मला फक्त एवढंच कळकळीने सांगायचं आहे की हा चित्रपट बनवण्यामागचा उद्देश, आमच्या संपूर्ण टीम गेली 4 वर्ष याच्यावर रिसर्च करते आणि एवढा मोठा सिनेमा बनवण्यामागचं कारण एवढंच आहे की छत्रपती संभाजी महाराज काय होते हे अख्ख्या जगाला कळू देत। तो किती मोठा योद्धा होता, किती महान राजा होता, हे सगळ्या जगाला कळायला हवं आणि म्हणून हा चित्रपट बनवलाय। पण जर अशा 1-2 गोष्टी जर त्याला गालबोट लावत असतील तर त्या डिलीट करायला आम्हाला काही हरकत नाही। संभाजीराजे यांनी म्हटलं होतं की हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी एकदा आम्हाला दाखवा। आम्ही दाखवणार आहोत। हुंडेकर सर, आतापर्यंत अनेक ऐतिहासिक चित्रपट आले, त्यामध्ये अशी दृश्य होती, त्यावर सुद्धा वाद निर्माण झाले। मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरती जे आधारित चित्रपट आलेले त्यामध्ये अशी दृश्य कधीच नव्हते। तर तुम्ही ही दृश्य त्या सिनेमात ऍड करताना काय नेमका विचार केलेला होता? तुम्हाला काय मेसेज द्यायचा होता? मला मेसेज द्यायचा होता, आपला संपूर्ण चित्रपट एक गोष्ट जाणून घ्यायला हवी की शिवाजी सावंतांची जी छावा कादंबरी आहे त्या छावा कादंबरीवर हा चित्रपट आहे। म्हणजे इतिहासाला खूप वेगवेगळे पदर आहेत, त्याच्यामुळे नेमका हात कुठे घालायचा म्हणून आम्ही छावा ह्या कादंबरीचे ऑफिशियल राईट्स घेऊन त्या कादंबरीवर हा सिनेमा बनवला आहे। आता छावामध्ये लिहिलंय की छत्रपती संभाजी महाराज होळीच्या उत्सवामध्ये उत्सव साजरा करायचे, होळीमधनं नारळ आगीतनं तो नारळ खिचून घ्यायचे। त्याच्यामुळे लेझिम आपला एक पारंपरिक खेळ आहे।